नमस्कार मित्रांनो, वेलकम टू भाऊसाहेब अंकिता ब्लॉग. आज आलोय आपण आपल्या पठारच्या रानावर. असा विषय, आपण इथं पेरला होता उडीद, पाऊस झाल्या मे एंडिंगलाच. पण आता काय झाले, पावसाने जरा त्रास दिलाय. पाऊसच नाही बघा, शेंगा लागलेत, आळी पडली. पण जर पाऊस आला देवाच्या कृपेने, चुकून जरी पाऊस आला उडदाचं पैसे हो ना. आपल्याला इथे काय पाण्यात सोय नाही अजून केलेली आपण, त्याच्यामुळं इथं पीक घ्यायला जरा त्रास आहे. मोर्चावरची आपण नक्की पाण्याची सोय करण्याचा प्रयत्न करू. गाडी लावलेली दिसते का मित्रांनो आपली, तो का आपली माहिना या बघा, तिथपर्यंत आपलं रान आहे बघा. गावात आहे बांधाच्या कडेने, गावात न्यायला आलो खरं म्हणलं तर मी नाका. पण आता विषय असा आहे, म्हणलं चला रानात तू पीक कसं बघितलं पाहिजे. रानात आल्याशिवाय करमत नाही आणि घरच्या घरी दुखण्या पाणी लवकर येणं होत नाही. पाणी असतं तर अशी मका असते आपली सुद्धा, अशी नसती ही हलकी दे, अशी असते 100% असते. चाललं कॅनलला अंकिता पवा येते का? पवा येत नाही म्हणलं शिकवावं लागून वाटते. बघा आता चालल्यात तिकडं आका गोण्यात होती, अंकिता तिकडं कपडे धुत्या. आपल्याला एक व्हिडिओ काढायचा आहे सय्यारासाठी, इंस्टा टाकाय, बघू जमतंय का नाही. बघा कशी सुकिवली ह्या आईनी, हिला भाऊ म्हणाय. काय म्हणशील बा? काय म्हणते तू? बाबा काय म्हणतेस? पप्पा म्हणायच, पप्पा म्हण. काय म्हणशील? तिला पिच्चू ना दोघांना पण. ये इकडं, इकडे या. बघा आईची ताकद बघा. ये इकडं. पाल आली तो, आता कशी आली? आता कशी आली? पळू पळू. तिला सवय नीट लावा, नाही तर आपल्या गळ्यात येईन अशीच बोलून काही पण. काय म्हणती? काय म्हणती? हा आता म्हण बरं, काय म्हणती तू? हा आतू म्हणती ना? आतूला आणि पप्पाला काय म्हणती? मला काय म्हणती? मला काय म्हणती? मला मम्मा सांगितलं समजत नाही. घाल डोळ्यात बोट मम्मीच्या, घाल. तुझं नाव सांग, तुला परी कोण म्हणतो? चला मित्रांनो, आता लय टाइमपास झाला. अंकिता चल मला शेअर करून दे. परू येते का शाळेकडे? येते हा हो. मम्मी आहे ना आता, देऊ की कुरडू बाहेर लागली आपलं. बघा कुरडू बाहेर निघाला आमचं. टाइम झालाय, गहू खाते. खा खा, तुझ्यासाठीच आहेत पण आता नाही, सकाळचं. 5:30 वाजल्यात मित्रांनो. आता मोर चालायचं हळूहळू, सगळ्या राईट मागायचं. त्या सवय लावली आपण त्यासाठी, अशी सवय लावायची. बरं जातं, सोपं जातं. परत त्यातलं एरवंडी पण बेकार. नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला कोथिंबीरच्या वड्या करायच्यात. आकाने आज बाजार होता आपल्या रविवारचा, त्याने कोथिंबीर बारीक कापून घेतली. बेसन पीठ, हिरवी मिरची मिक्सर मध्ये बारीक करून घेतली. आता हे कसं करायचं काय तुम्हाला दाखवलं जाईल. हे पाक कोथिंबीरीच्या वड्यासाठी असे पिठामध्ये कोथिंबीर मिक्स करून घ्यायची. पूर्ण एकजीव करून घ्यायचं त्याचा. आधी हाताला तेल लावून हे असे गोल रोल करून घ्यायचे. पातेल्यामध्ये आपल्याला असं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यावर अशी ही चाळण वड्या उकडायची, अशी ठेवायची. पातेलं त्या चाळणीच्या साईज मध्येच घ्यायचं, जेणेकरून वाफ बाहेर निघली जाणार नाही. वड्या आपण उकडण्यासाठी गॅसवर ठेवल्या आहेत.
त्याच्यावरती असं झाकण ठेवायचं. मित्रांनो, वाफेवरची कोथिंबीरच्या वड्या आहेत ना, व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर बारीक तुकडे करायचे आणि त्यांना असं तेलात परतून घ्यायचं. असं मस्तपैकी तेल टाकायचं, त्या हिशोबाने जितक्या वड्या असतात ती असं व्यवस्थित परतून घ्यायचं मस्तपैकी, बघू शकता. नंतर गार झाले